माय चॅनल. कशा आहे तुम्ही? मस्त आहे ना? विद्या स्टेप्समध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे शनिवार. सकाळी टाइम नाही भेटत, दुपारी खूप थकते आणि संध्याकाळी कामं असतात, तर रात्रीच मला ब्लॉग चालू करायला लागतात. आणि आज योगिनी मॅडम आमची आजारी झाली. काल पिकनिकला गेलेली होती आणि आज सकाळपासूनचं डोकं दुखतंय, तिला हलकासा ताप आलाय. तर आता हिला नेतो आम्ही दवाखान्यात. आणि तसंच मला बहिणीकडे पण जायचे, कारण मेथीचे लाडू बनवणार आहे माझी बहीण माझ्यासाठी. तिने मला सांगितलंय ते आणायला, ते आणायचं आहे. बघूया, आज नाही जमलं तर उद्या बनवू. पण आधी मॅडमला दवाखान्यात न्यायला पाहिजे, कारण ती झोपली आहे बघा. तर चला आता दवाखान्यात घेऊन जाऊया. आणि पिकनिक भारी पडले मॅडम. योगिनीच्या गोळ्या पुढं सर्व सामान घेऊन आली आहे. आणि माझी बहीण बोलते ह्याची पावडर पाहिजे. आता ह्याची पावडर मी आणली नाही, मी अख्खे खजूर घेऊन आले सुकलेले. पण आता मेथीचे लाडू कॅन्सल, आता ती करणार आहे उद्या. बाकी सर्व घेऊन आली आहे ना. तूप कमी, बरं तूप पण कमी घेऊन आली बोलते मी. त्याच्यात तेवढं दिलेलं तेवढं मी घेऊन आले. आता हे उद्यावर ढकललं आहे. आणि हे मेथीचे लाडू आता उद्या होणार आहे आमच्याकडे. चला आता आलेली बहिणीकडे, बोलले लाडू करेल करून, पण आता ती बोलते हे कमी आहे ते कमी आहे. तर आता उद्या बनणार लाडू. आणि आता आम्ही बनवते पुरणपोळी. ते पण त्या दिवशी ना आम्ही दुधीची भाजी करणार होतो आणि त्याच्यात चण्याची डाळ टाकायची होती. तर माझ्या बहिणीने चण्याची डाळ 2 शिट्या दिलेलं होतं आणि त्याच्यात झाला खिचडा. त्यामुळे आता आम्ही ठरवलंय की त्याच्यात पुरणपोळी बनवायची. त्याची तयारी करते, दाखवते. म्हणजे असे वेगळे करून ठेवले. आणि हा आहे पीठ, हा गव्हाचंच पीठ आहे ना, गहू आणि मैदा मिक्स. अशी चला फायनली आम्ही पुरणपोळ्या करायला घेतल्या. मेन गोष्ट रात्रीचे साधारण 10 किंवा 10:30 झाले असेल, कारण आम्ही जेवणचा स्टॉल चालू केल्यापासून ना टाईमच भेटत नाही. आणि चुकून झालेली चुकी ती आम्हाला सुधरवायची होती. त्यामुळे चण्याची डाळ शिजून तिने 2-3 दिवस झाली होती आणि फ्रीजमध्ये ठेवलेली. तर ती म्हणाली आज पुरणपोळ्या करूया करून. आज थोडा वेळ भेटलेला होता. तर ते पुरणपोळ्या तर तिला येतात बनवायला, मला तरी येत नाही. पण ती म्हणते पुरणपोळ्या करायचं म्हटलं ना तर खूप म्हणजे मगजमारीचं काम आहे. म्हणजे तेवढा तिला वेळ भेटत नाही, मला पण भेटत नाही. कारण आता दुपारचं जेवण करा, मग स्टॉलवर तिथे करावा, परत मग घरी येऊन घरातला आवरा, परत ती कामाला जाते. त्यामुळे रात्री आम्ही 10:30 वाजता ही पुरणपोळ्या करायला घेतल्या. पण तुम्हाला सांगू, पुरणपोळ्या खूप सुंदर आणि छान झालेल्या होत्या, मऊ झालेल्या होत्या आणि खूप भारी लागत होत्या. तर काही छोट्या आणि काही मोठ्या झाल्या. सुरुवातीला छोट्याच घेतल्या करायला आणि मग मोठ्या करताना मी काय व्हिडिओ केला नाही. तर अशा पद्धतीने थोडं चण्याची डाळ उरलेली त्याच्या आम्ही पुरणपोळी करून घेतल्या. मी यायच्या आधींना तिने सर्व रेडी ठेवलेलं होतं करून, मला फक्त भाजायचं होतं, तिला लाटायचं होतं. तर अशा पद्धती आम्ही पुरणपोळ्या करून घेतल्या आणि दोघांमध्ये वाटून सुद्धा घेतल्या. म्हणजे तिने अर्ध्या घेतल्या, मीने अर्ध्या घेतल्या. आणि हे पुरणपोळ्या खूप भारी लागत होते. तुमच्याकडनं पण अशी का चुकी होते का नक्की मला कमेंटमध्ये सांगा. कारण आमच्याकडनं ही चुकी झालेली, त्याचा मी असा फायदा करून घेतला. मेन गोष्ट 10-12 तरी पुरणपोळ्या झालेल्या होत्या आणि खूप खरंच भारी लागत होत्या. गरम गरम तर खूप सुंदर लागत होत्या पुरणपोळ्या. तर चला इथेच ब्लॉग एंड करते. तुम्हाला आवडत असेल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू